ठाण्याच्या चाकण परिसरातून एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने केलेल्या हल्ल्यात एका 32 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला। मध्यरात्री घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। त्याचाच हा रिपोर्ट पाहूयात। चाकणमधील स्पार्क मिंडा कंपनीत कामाला असलेल्या शोधा वाघमारे सोमवारी मध्यरात्री 2च्या सुमारास आंबेठाण चौकातील उड्डाणपुलाखालून जात होत्या। यावेळी 6 ते 7 भटक्या कुत्र्यांच्या टोळीने त्यांना घेरलं। शोभा यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी दगड उचलून कुत्र्यांना पळवण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांच्या हिंसक झुंडीपुढे त्यांची झुंज अपयशी ठरली। काय सांगाल, कधी तुम्हाला या संदर्भात फोन आला होता? नक्की घटना काय घडली? सर, मला सकाळी कॉल आलेला आहे की तुमच्या नातेवाईक कोणी आहे का, तुम्ही ऑक्सिजन झालेला आहे इथं ह्या ठिकाणी म्हणून मला कॉल आला। मी पोहोचले तिथं, हॉस्पिटलमध्ये घेऊन आले सर, पण कुत्र्याचा हमला केलेला होता। कुत्रे तिथं दाखवते कॅमेऱ्यामध्ये तसं, पण काय आहे काय नाही माहिती, अजून नाही पडलेली। किती कुत्रे होते, काय माहिती झालं का तुम्हाला? सर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सर 5-6 कुत्रे तिच्या अंगावर पडलेले असं दाखवते। ते कुठल्या गावचे होते आणि किती दिवसापासून इथे राहत होते? सर, इथं तिनं 2-3 महिने झाला आलेली आहे आणि इथं कामाला आलेली होती। कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही एकला गाव जिल्हा कोणतं? नांदेड। नाव सांगा तुमचं। मी वहिनी बोलते त्याची, नाव महानंदा प्रल्हाद कांबळे। कुत्र्यांनी शोभा यांच्या हात, पाय, तोंड आणि मानेचा अक्षरशः लचका तोडला। या भीषण हल्ल्यात प्रचंड रक्तस्राव झाला आणि अवघ्या 15 मिनिटातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। सकाळी त्यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळल्याने परिसरात सुरुवातीला खून किंवा अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता। मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर कुत्र्यांच्या हल्ल्याचं भीषण वास्तव समोर आलं। काल चाकण शहरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यात शोभाताई वाघमारे यांचा भयानक असा मृत्यू झालेला आहे आणि मी याच्याबद्दल प्रथमतः खेद व्यक्त करतो। अशी घटना चाकण नगर परिषद हद्दीमध्ये झाली आहे, त्याच्यामुळं आम्ही याचा 100% निषेध करतो आणि प्रशासनाने याच्यावर लवकरात लवकर काही कारवाई केली नाही किंवा त्याच्यावर ठोस उपाययोजना केल्या नाही तर याच्यावर आम्ही विरोधी पक्ष म्हणून किंवा राष्ट्रवादी पक्षातर्फे जनतेसाठी आवाज उठवू आणि यांना जाब विचारू। कारण की मागच्या वेळेस पण काहीतरी वर्षभरात 2-3 केसेस झाल्यात, जसं किशोर बाबांनी पण सांगतील अशा गोष्टी। तर एकाच दिवशी काहीतरी 30-35 जणांना कुत्रे चावली होती। तर त्यानंतरही अजूनही ठोस उपाययोजना जर होत नसतील तर प्रशासन किंवा सत्ताधारी पक्ष नक्की काय करतं याचा जाब विचारावा लागेल आणि जनता आम्हाला पण विचारते की आमच्या घरची लहान मुलं आम्हाला खाली सोडता येत नाहीये, रिस्की झालेलं आहे, अवघड झालेलं आहे। तर त्या बाबतीत प्रशासनाने किंवा सत्ताधारी पक्षाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करावी, नाहीतर आम्ही याच्यासाठी अजून जोरात जोमाने आवाज उठवू आणि याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला लागतील। चाकण नगर परिषदेचा ढिसाळ कारभारामुळं खंडोबाच्या माळावरची आमची छोटीली भगिनी असेल किंवा खराबवाडीत झालेली म्हणजे दौंडी वस्तीच्या आसपास ती तल्ला असेल, चाकण नगर परिषद याच्यापासून काही बोधच घ्यायला तयार नाही। आज काल आमच्या एका भगिनीचा इथं मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झालेला म्हणावं लागेल, कारण तिच्या मृत्यूमुळं तिची लेकरं बाळं उघडी पडल्या आणि चाकण नगर परिषद ढिल्ल पडलेली। दुःख या गोष्टीचं जास्त आहे मला की आमच्या दैवयोगाने इथं एक महिलेला थेट नगराध्यक्षपदी भेटलं, पण त्या महिलेला त्याचं गांभीर्यच नाही अजिबात की आपण एक महिला आहोत की आज एका महिलेचं मृत्यू झाला आहे। अरे याच्यावर का पहिली कारवाई करा ना। तुम्ही तुमच्या कसल्या मिटिंगा करताय, तुम्ही कसली उद्घाटनं करताय आणि तुम्ही कसले कॅबिन बांधताय, काय करताय? अरे योजना प्राधान्यक्रम द्या ना। पाण्याला द्यायचं का, लाईटीला द्यायचं का, लोकांच्या जीवाशी खेळायचं, हे तुम्ही पहिलं ठरवा आणि मग गावगाडा हाका। काय झाले, मी माझं कुटुंब आमचा मोठेपणा बंद करा बाबा, तुमच्या पाया पडतो, लागलं तर आम्ही ना इथून पुढे राजकारण सोडून देऊ, परंतु आमच्या गावच्या नागरिकांचं ह्या जीवनाशी खेळू नका हो। ह्या जीवनाशी मृत्यूशी तुम्ही खेळताय। मी चाकण शहर काँग्रेस अध्यक्ष आहे आनंद चांगदेव गायकवाड। खूप दुःख होतं, खूप यातना होत्यात। मलाही 2 मुली आहे, माझ्या घरी माझी आई आहे, बायको आहे। आज मला गॅरंटी वाटत नाही की मी रस्त्याने माझ्या बायका पोरांना रस्त्याने पाठवू का नको। भयान परिस्थिती साहेब, तुम्हाला हात जोडून तुमच्या माध्यमातून विनंती करतो राज्य शासनाला, केंद्र शासनाला या कोल्या कुत्र्यांपासून वाचवावं। वाघाची भीती, कुत्र्याची भीती, माणसाची भीती, चोरा चिलटाची भीती, जगायचं का नाही जगायचं या भारतात अशी परिस्थिती झालेली आहे।
चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून नसबंदी केली जाते. शहरातील 600 पैकी 400 कुत्र्यांचं लसीकरण झाल्याचा दावाही केला जातो. मग कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस कशी काय वाढत चालली आहे? दुसरीकडे या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांचं काय? एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतरही चाकण नगर परिषदेकडे उपस्थित प्रश्नांची उत्तरं नाहीत. ॲक्च्युली अतिशय दुर्दैवी घटना आहे. काल रात्री 2:02च्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. अंदाजे 6 कुत्री होती आणि अतिशय दुर्दैवी घटना ही झालेली आहे. तर किती भटकी कुत्री इथे आहेत? कारण वेळोवेळी इथं बघितलं जातं की या कुत्र्यांकडून अनेकांच्या जीवावर उठण्याचे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत. ॲक्च्युली आम्ही सर्वे केला होता तेव्हा अंदाजे 600 भटकी कुत्री आम्हाला त्या सर्वेमध्ये आढळली होती. त्याच्यामध्ये आम्ही वॅक्सिनेशन स्टरलायझेशनची मोहीम आम्ही मोठ्या प्रमाणावर राबवतो आहे. आजपर्यंत अंदाजे 400 कुत्र्यांवर आम्ही वॅक्सिनेशन आणि स्टरलायझेशन केलेलं आहे सक्सेसफुली. परंतु आजूबाजूची ज्या ग्रामपंचायती आहेत तिथे शेल्टर हाऊस नसल्यामुळे किंवा या सुविधा नसल्यामुळे किंवा काही लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आजूबाजूच्या मोठ्या शहरांमधून ही कुत्री आपल्याकडे येत असतात. कारण की आम्ही जेव्हा सर्वे केलं किंवा वॅक्सिनेशन वगैरे केलं त्यावेळेस ते आढळलेले नाहीत कुत्री. सर, जबाबदारी कुणाची आता ही अशा प्रकारची घटना घडते? एका महिलेचा जीव यामध्ये जातो आणि अशी भटकी कुत्री जर हे करत असेल तर मग जबाबदारी नेमकी कुणाची? कारण अनेक जणांकडून त्यांना खाऊ सुद्धा घातलं जातं बरोबर. आणि त्यांचं प्रेम असतं, प्रेम करायला कोणी थांबवत नाही. परंतु हे जर जीव जात असतील तर मग जबाबदारी नेमकी कुणाची? ॲक्च्युली प्रशासन म्हणून आपण ज्या काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम करतो आहे. एक मॅसिव्ह ड्राईव्ह आम्ही मागच्या 4 महिन्यापासून चालू केलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही रोज 2 प्रभाग या पद्धतीने प्रत्येक आठवड्याला असे भटकी कुत्रे आम्ही कॅच करतो आहे. परंतु नगरपालिकेमध्ये जे शेल्टर हाऊस आम्ही स्थापन केले ज्यामध्ये 100 कुत्र्यांची कॅपॅसिटी आहे. मूळच्या नांदेड जिल्ह्यातील एकलारा गावच्या असलेल्या शोभा गेल्या 6 महिन्यांपासून चाकणमध्ये एकट्याच राहत होत्या. चाकण औद्योगिक वसाहतीत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याचा संताप नागरिक व्यक्त करतायत. आता तरी प्रशासन जागा होणार का आणि या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार का असा सवाल चाकणकर विचारतायत.